रेट 1,80,000 मध्ये सिंगल ओनर. 1,80,000 घेऊन जावा. सीएनजी गाडी फक्त 5,15,000. चला सीएनजी बलेनो घेऊन जावा. 5,65,000 5,50,000 घेऊन जावा. 2017 ची ZXi CNG आहे 4,60,000 मध्ये. चला 7 सीटर गाडी घेऊन 3,95,000. 1,95,000. 3,65,000 डिझेल मध्ये गाडी. 3,95,000. 4,15,000. कितीला देणार? 2,90,000. पेट्रोल प्लस CNG आणि ऑटोमॅटिक आहे 2,65,000. नमस्कार मंडळी, स्वागत आहे अजून एका ब्रँड न्यू एपिसोड मध्ये. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा होलसेल मार्केटमध्ये व्हिडिओ शूट करतोय आसाद मोटरमध्ये, ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत असता. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन स्टॉक घेऊन आलेलो आहे. आधीच्या व्हिडिओचा स्टॉक तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येणार नाही. नवीन स्टॉक आहे आणि आसाद मोटरचे ओनर आहेत असद भाऊ. नमस्ते सर, कसे आहेत तुम्ही? ऑल गुड सर. मी होप करतो आपली ऑडियन्स पण बरं असेल. नक्कीच नक्कीच सर. काय असेल आजच्या व्हिडिओमध्ये? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर स्टॉक भेटेल. भरपूर म्हणजे भरपूर. ओके. सर्व प्रकारची, सर्व टाईपची आणि सर्व बजेटमध्ये तुम्हाला गाडी भेटणार. ओके. आणि जसं आपला USP आहे म्हणजे फेअर रेटमध्ये गाडी भेटणार तुम्हाला. आणि सर्व गाडीवरती तुम्हाला वॉरंटी, त्याच्यानंतर लोन फॅसिलिटी, अच्छा, सगळं काही जे आहे आपला वन स्टॉप सोल्युशन भेटणार असद मोटर्स मध्ये. नक्कीच. तरी कसं त्या आसाद मोटरची त्या सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. आता आपण जास्त वेळ न घालवता स्टॉकला सुरू करूया. मंडळी, स्टॉक बघू शकता. पूर्ण मारुतीचा स्टॉक मी तुमच्यासाठी आणलेला आहे. बघू शकता सियाज आहे, बलेनो आहे, वॅगनार आहे. तर पहिलीच गाडी आपण एकदम बजेट पासून सुरू करूया. वॅगनार आहे सर 2010चा मॉडेल, सेकंड ओनरशिप मध्ये, कम्प्लिटली मॉडिफाईड म्हणजे बॉडी किट वगैरे लावलेला आहे याच्यामध्ये. हा सर. गाडी आहे प्युअर पेट्रोल. देणार आपण तुम्हाला फक्त 1,80,000 मध्ये. चला, पहिल्याच बॉल मध्ये 6 मारलाय. 1,80,000 वॅगनार घेऊन जावा. आता अजून एक वॅगनार आहे सर 2010ची, सिंगल ओनरशिप मध्ये 55,000 किलोमीटर चाललेली आहे. 55 किलोमीटर. ओके. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 1,80,000 मध्ये सिंगल ओनर. ही पण गाडी 1,80,000 सिंगल ओनर गाडी आहे 2010ची. आता एस्टिलो आहे 2009ची के सिरीज मध्ये, नवीन शेप आहे सर याचं. आणि आहे गाडी पेट्रोल प्लस CNG. खूपच छान सर. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिकल पडेल. आणि त्याच्यानंतर गाडी जी आहे के सिरीज इंजन बरोबर येतात. आणि ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 1,25,000 मध्ये. 1,25,000 घेऊन जावा. CNG गाडी आहे. इस्टिलो 2009ची गाडी असणार आहे ती. आता बलेनो आहे सर, डिमांड मध्ये गाडी आहे. बलेनो 2017ची आहे, सिंगल ओनरशिप मधली, रेड कलर मध्ये आणि कम्प्लीट ओरिजिनल गाडी. टायर्स पण ब्रँड न्यू आहे. सिंगल ओनरशिप 41,000 चाललेली गाडी देणार फक्त 5,15,000 मध्ये. चला, 5,15,000 2018ची बलेनो देतो. रेड कलर मध्ये गाडी असणार आहे ती. आता अजून एक बलेनो 2018चा मॉडेल अल्फा CNG आहे. सेकंड व्हेरियंट आहे. टॉप एंड व्हेरियंट आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पुश बटन स्टार्ट, ABS, एअरबॅग, क्लायमेट कंट्रोल सगळे फीचर्स भेटणार. आणि गाडी आहे CNG. खूपच छान. याच्यामध्ये ही जी गाडी आहे आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 5,65,000. चला, CNG बलेनो घेऊन जावा. 5,65,000 आहे. टॉप मॉडेल गाडी असणार आहे ती, लक्षात ठेवा. आता तिसरी बलेनो आहे 2019चा मॉडेल आहे. व्हेरी गुड. सिंगल ओनरशिप मध्ये 75,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. हा सर. सिंगल गाडी देऊन टाकणार आपण फायनल रेट 5,65,000. या सगळ्या गाडीवरती तुम्हाला मारुतीची 1 वर्षाची कम्प्लीट इंजिन गिअरबॉक्स वॉरंटी भेटणार. जबरदस्त. सर्व्हिस सेंटर पासून, सर्व्हिस सेंटर, ऑथोराइज सर्व्हिस सेंटर मध्ये तुम्हाला वॉरंटी भेटणार आहे. मारुतीच्या सर्व गाड्या मी तुम्हाला दाखवल्या, सर्व गाड्या मारुतीच्या असणार आहेत. आता पुढची गाडी सुद्धा मारुतीची असणार आहे, सियाज. स्टॉक बघू शकता सियाजचा आपल्याकडे 7 ते 8 गाड्या सियाज मध्ये. पहिली गाडी आहे सर 2016ची VDI प्लस आहे सियाज. ओके. डिझेल आहे. सेकंड ओनरशिप मधली आणि चाललेली आहे फक्त 89,000 किलोमीटर. गाडी देऊन टाकणार आपण 5,45,000 मध्ये. चला, डिझेल मध्ये सियाज देतोय 5,45,000. 2016ची गाडी. त्याच्यानंतर 2017ची सियाज आहे. ही गाडी जी आहे सेकंड ओनरशिप मधले डेल्टा वेरियंट. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 5,50,000. 5,50,000 घेऊन जावा. 2017ची सियाज होती ती. अजून एक सियाज आहे 2017ची डेल्टा वेरियंट आहे आणि डेल्टा डिझेल वेरियंट आहे. अच्छा, ही डिझेल आहे. ओके. तिघी गाडी डिझेल आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 5,60,000 मध्ये. चला, ही पण गाडी 5,60,000. तिन्ही गाड्या दाखवल्या, तिन्ही गाड्या डिझेल मध्ये होत्या. मारुती सियाज. आता अजून एक सियाज येतं, चौथी गाडी आहे सियाज 2017चा ZDI म्हणजे टॉप एंड व्हेरियंट आहे. याच्यामध्ये पुश बटन स्टार्ट, ABS, एअरबॅग, अलॉयज वगैरे सगळं भेटणार तुम्हाला. हा सर. ही गाडी सिंगल ओनरशिप मध्ये देऊन टाकणार आपण 5,65,000. ही पण गाडी 5,65,000. ही सुद्धा डिझेल मध्ये गाडी होती ती. टॉप एंड व्हेरियंट 17ची गाडी. मारुती सियाज 18ची डेल्टा ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे सर. सिंगल ओनरशिप मधली गाडी आणि आणि आयलो व्हील्स लावलेला आहे याच्यामध्ये. तर ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार
फायनल रेट 5,45,000 मध्ये. चला, ही पण गाडी 5,45,000, पण ही ऑटोमॅटिक आहे, पेट्रोल मध्ये गाडी होती 2018ची. आता शेवटची मारुती सियाज. शेवटची मारुती सियाज आहे, 2016ची गाडी आहे. ZXi सिंगल ओनरशिप मधली ओके. आणि ZXi CNG आहे. अच्छा, सीएनजी गाडी खूपच CNG छान. आहे. म्हणजे ही डिझेल गाडी- पण दाखवले, पेट्रोल पण दाखवले आणि सीएनजी पण गाडी दाखवली आपण. सीएनजी पण गाडी Very आहे. good. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 4,45,000 मध्ये. जबरदस्त सीएनजी गाडी देतोय 4,45,000 सियाज होती ती. म्हणजे मारुती सियाज तुम्हाला गाडी पाहिजे असेल तर डोळे झाकून तुम्ही असद मोटरला भेट द्या. आता आपण होंडाच्या स्टॉक कडे जाऊया. पहिली गाडी होंडा मोबिलोचा आपल्याकडे 3 स्टॉक असणार आहे 7 सीटरचा. पहिली गाडी होंडा मोबिलो. होंडा मोबिलो 2016ची गाडी आहे. ही गाडी जी आहे पेट्रोल आहे, प्युअर पेट्रोल. हा. आणि गाडी खूप नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये 7 सीटर कॉन्फिगरेशन मध्ये खूप कम्फर्टेबल गाडी असतात. अच्छा. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 4,60,000 मध्ये. चला, 7 सीटर गाडी घेऊन जावा 4,60,000. होंडा मोबिलो पेट्रोल मध्ये गाडी होती ती. आता दुसरी मोबिलो. दुसरी मोबिलो आहे 2015ची सिंगल ओनरशिप मधले पेट्रोल प्लस CNG 4,45,000 मध्ये. जबरदस्त सीएनजी गाडी 7 सीटर मध्ये 4,45,000. 15ची गाडी होती ती. आता हा. तिसरी होंडा मोबिलो. तिसरी होंडा मोबिलिओ आहे सर. ही जी गाडी आहे परत पेट्रोल प्लस CNG आहे. परत 7 सीटर कॉन्फिगरेशन मधली खूप बरोबर. कम्फर्टेबल गाडी. ही गाडी पण देऊन टाकणार 4,45,000 मध्ये. 2015ची गाडी. ही पण गाडी 15ची गाडी सीएनजी मध्ये होती. चला, आता अल्टो गाडी आहे सर, ज्याची नेहमी डिमांड मध्ये असते मार्केटमध्ये. 2016ची अल्टो आहे, सिंगल ओनरशिप मधली आणि गाडी आहे प्युअर पेट्रोल कॉन्फिगरेशन मध्ये. ही अल्टो K10 आहे कसं? ऑल्टो 800 आहे. 800. ओके. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 2,65,000 मध्ये. अल्टो घेऊन जावा 2,65,000. 2016ची गाडी. होंडा ब्रिओ सर अजून एक. होंडा ब्रिओ 2012ची गाडी आहे आणि व्ही व्हेरियंट आहे. याच्यामध्ये अच्छा. ABS एअरबॅग वगैरे सगळं भेटणार आणि ड्युअल टोन केलेली आहे गाडी. बरोबर. खूप चांगला दिसतंय या कॉन्फिगरेशन मध्ये. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 2,25,000 मध्ये. 2.25 लाखात ब्रिओ 2012ची गाडी पेट्रोल मॅन्युअल मध्ये. इलाइट i20 आहे सर. आता इलाइट i20 2016चं मॉडेल आहे. अल्फा पुश बटन स्टार्ट आणि पेट्रोल प्लस CNG आहे सर. खूपच छान सर. याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग, एअर प्युरिफायर, त्याच्यानंतर कम्प्लीट फुल पॅकेज भेटणार फीचर्सच्या हा. आणि ड्युअल टोन व्हेरियंट मध्ये आहे. हो सर. आणि आणि छान आहे दिसते. पेट्रोल प्लस CNG गाडी देऊन टाकणार आपण हा. फायनल रेट 3,95,000 जबरदस्त price आहे. 51,000 किलोमीटर चाललेली गाडी. जबरदस्त डील आहे. 3,95,000. i20 आहे, सीएनजी गाडी आहे. महत्वाचं म्हणजे 2016ची गाडी होती ती टॉप मॉडेल मध्ये. आता अजून एक इलाइट i20. अजून एक इलाइट i20 2016ची मॉडेल आहे. स्पोर्ट्स आहे आणि पेट्रोल व्हेरियंट आहे. हा सर. त्याच्यानंतर याच्यामध्ये 81,000 किलोमीटर चाललेली प्रिस्टीन कंडिशन मधली गाडी 3,70,000 मध्ये. जबरदस्त 16ची गाडी 3,70,000 i20. आता आहे स्विफ्ट डिझायर. स्विफ्ट आहे सर. सॉरी, स्विफ्ट आहे. स्विफ्ट 2015ची गाडी आहे. VXi व्हेरियंट मध्ये प्युअर पेट्रोल. इंटिरियर्स वर वगैरे जर तुम्ही बघणार तर खूप चांगला आहे. नीट क्लीन आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 3,95,000 मध्ये. चला, स्विफ्ट घेऊन जावा 3,95,000. जबरदस्त डिमांड मध्ये गाडी आहे स्विफ्ट आता मार्केटमध्ये. आता होंडाचा स्टॉक आपल्याकडे आहे. होंडा ब्रिओ. होंडा ब्रिओ आहे 2011चा मॉडेल आहे. ही गाडी प्युअर पेट्रोल मधली VX व्हेरियंट अच्छा. देऊन टाकणार आपण फायनल रेट 1,95,000. चला, टॉप मॉडेल मध्ये गाडी घेऊन जावा 1,95,000. होंडा ब्रिओ आहे. अलॉय व्हील्स मध्ये गाडी असणार आहे ती. आता होंडा अमेज आहे. होंडा अमेज 2015ची डिझेल मधली गाडी. ही गाडी सेकंड ओनरशिप 55,000 किलोमीटर फक्त चाललेली गाडी. हा, ही सर. गाडी देऊन टाकणार फायनल रेट 3,65,000 मध्ये. 3,65,000 डिझेल मध्ये गाडी आहे आणि तुम्हाला मायलेज सुद्धा 25+ मिळतं. लक्षात ठेवा. आता अजून एक होंडा अमेज आहे. अजून एक होंडा अमेज प्युअर पेट्रोल मधली 2014ची गाडी हा, सर. 3,10,000 मध्ये सेकंड ओनरशिप. चला, 14ची गाडी 3,10,000 होंडा अमेज होती ती. रनिंग जास्त असेल तुम्ही आरामशी CNG वगैरे लावू शकता त्या गाडीमध्ये. आता आहे ग्रँड आयटेन. ग्रँड आयटेन 2017ची प्युअर पेट्रोल मधली गाडी 31,000 किलोमीटर चाललेली. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 3,90,000 मध्ये. 3,90,000. 2017ची ग्रँड आयटेन घेऊन जावा. आता दुसरी गाडी ग्रँड आयटेन. दुसरी गाडी ग्रँड आयटेन 2017ची स्पोर्ट्स ऑप्शनल व्हेरियंट आहे. अच्छा. याच्यामध्ये CNG किट सुद्धा आहे ओके. आणि खूप इकॉनॉमिकल आहे आणि तुम्ही बघणार ड्युअल टोन मधली गाडी आहे. खूपच छान सर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 3,95,000 मध्ये. 3,95,000 CNG गाडी आहे. ग्रँड आयटेन 2017ची गाडी. आता एक जबरदस्त प्रीमियम हॅचबॅक आहे सर आपल्याकडे. टियागो. टाटा टियागो आहे सर. 2020ची मॉडेल आहे. ओके, न्यू सर. शेप मधली बरोबर. आणि सिंगल ओनरशिप मध्ये आहे गाडी. गाडी चालली समवेअर अराउंड 90,000 किलोमीटर हा, आणि सर. ही गाडी XT व्हेरियंट आहे. ओके. याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग वगैरे सगळे फीचर्स भेटणार आणि हा, सर. सेफ्टी टॉप नॉच आहे ही बरोबर. गाडीची. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 4.5 लाखामध्ये. 4.5 लाखात 2020ची टाटा टियागो देतोय आपण मित्रांनो. आता अजून एक
एस क्रॉस आहे सर 2014चा डिझेल व्हेरियंट आहे. टोयोटा आणि डिझेल गाडी आहे. व्हेरी गुड. टोयोटा आणि डिझेल गाडी आणि व्हीडी व्हेरियंट आहे. व्हीडी व्हेरियंट म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला डायमंड कट अलॉईज, बरोबर सर, त्याच्यानंतर पियानो ब्लॅक फिनिश इंटिरियर्स, ABS, एअरबॅग, बरोबर, आणि सगळे फीचर्स भेटणार. एक्झॅक्टली. ही गाडी 2014ची व्हीडी तुम्हाला भेटणार. फायनल रेट 3,95,000. जबरदस्त किंमत आहे. 3,55,000 टोयोटाची गाडी देतोय, पण डिझेल मध्ये गाडी आहे. क्रॉस होती ती, आता एस क्रॉस आहे सर डिझेल मध्ये. एस क्रॉस डिझेल मध्ये 2016ची गाडी आहे, सेकंड ओनरशिप मध्ये, आणि झेटा व्हेरियंट आहे, म्हणजे पुश बटन स्टार्ट, ABS, एअरबॅग सगळं भेटणार. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 4,90,000 मध्ये. ही पण गाडी डिझेल मध्ये एस क्रॉस 4,90,000 2016ची गाडी. सिडॅन गाड्यांकडे वळूया. पहिली गाडी आहे वर्ना. पहिली गाडी वर्ना 2016चा मॉडेल आहे, SX व्हेरियंट आहे, आणि गाडी खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे. बरोबर सर. MH 12 नंबर मध्ये, आणि ओके, कंडिशन टॉप नॉच. गाडी देऊन टाकणार आपण फक्त 5,45,000 मध्ये. 5,45,000 देतोय. वर्ना 2014ची गाडी आहे, पुणे नंबर पासिंगची गाडी होती ती. आता नवीन शेपमध्ये वर्ना. नवीन शेपमध्ये वर्ना 2017चा मॉडेल, सिंगल ओनरशिप. गाडी देऊन टाकणार आपण 6,90,000 मध्ये. चला, ही पण गाडी 6,90,000 पेट्रोल मध्ये गाडी आहे. वर्ना 17ची गाडी आहे. आता आहे एलेंट्रा नवीन शेप मध्ये. एलेंट्रा नवीन शेप मध्ये 2019चा मॉडेल. गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार. SX व्हेरियंट आहे, पुश बटन स्टार्ट, सनरूफ वगैरे सगळे फीचर्स भेटणार. ही पेट्रोल मॅन्युअल आहे का? पेट्रोल मॅन्युअल आहे. ओके. ही गाडी भेटणार फक्त 9,25,000 मध्ये. 9 लाखात एलेंट्रा घेऊन जावा. सनरूफ मध्ये गाडी आहे 2019ची. होंडा सिटी सर ब्लॅक कलर मध्ये. होंडा सिटी 2013ची गाडी आहे. VMT आहे. VMT म्हटलं तर अलॉईज, ABS, एअरबॅग वगैरे सगळं भेटणार, आणि प्रिस्टीन कंडिशन मध्ये आहे, ब्लॅक कलर मध्ये. बरोबर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार VMT फायनल रेट 2,80,000 मध्ये. होंडा सिटी 2013ची घेऊन जावा फक्त 2,80,000 टॉप मॉडेल मध्ये. फोर्ड एस्पायर आहे सर. आता फोर्ड एस्पायर आहे सर 2017ची डिझेल व्हेरियंट आहे. डिझेल व्हेरियंट म्हटलं तर याच्यामध्ये ऍव्हरेज भरपूर भेटणार, आणि फोर्ड आहे तर बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे. एक्झॅक्टली सर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 4,15,000 मध्ये. 4,15,000 डिझेल मध्ये फोर्ड एस्पायर देतोय 2017ची गाडी. आता 7 सीटर कडे वळूया. पहिली गाडी आहे रेनॉल्टची लॉजी. रेनॉल्टची लॉजी आहे सर 2015चं मॉडेल आहे. RXZ व्हेरियंट डिझेल, टॉप नॉच कंडिशन, आणि खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे, आणि चांगल्या कलर मध्ये आहे. एक्झॅक्टली. RXZ आहे तर याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स सगळे भेटणार, आणि इंटिरियर स्पेस वगैरे पण खूप चांगला आहे. बरोबर. तर 15ची RXZ डिझेल तुम्हाला भेटणार फक्त 4,15,000 मध्ये. 4,15,000 7 सीटर गाडी घेऊन जावा. डिझेल मध्ये गाडी आहे. 2015ची गाडी आहे. रेनॉल्टची लॉजी. भरपूर स्पेस मिळतो तुम्हाला या गाडीमध्ये. इनोवा आहे. आता इनोवा 2010चा मॅन्युफॅक्चरिंग आणि 16च्या रजिस्ट्रेशन डेमो कार होती ही. ओके. ही गाडी V मॉडेल मध्ये आहे. V मॉडेल म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला ABS, एअरबॅग, क्लायमेट कंट्रोल सगळे फीचर्स भेटणार, आणि गाडी आहे खूप चांगल्या कंडिशन मध्ये. बरोबर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 4,99,000 मध्ये. 4,99,000 घेऊन जावा. टोयोटा इनोवा 2010ची गाडी आहे. आता अजून एक इनोवा आहे सर व्हाईट कलर मध्ये. व्हाईट कलर मधली इनोवा 2006चा मॉडेल आहे. 2029 पर्यंत पासिंग केलेला आहे, आणि टाईप 4 कन्व्हर्जन केलेलं आहे. बरोबर. जर तुम्हाला ते गाडी पण टाईप 4 कन्वर्ट करून पाहिजे तर आमच्याकडे इन हाऊस फॅसिलिटी पण आहे. बरोबर. ही जे गाडी आहे तुम्हाला देऊन टाकणार आपण कितीला? 2,90,000 मध्ये. चला, इनोवा देतोय 2,90,000. मित्रांनो, या किमतीत इनोवा मिळत नाही मार्केटमध्ये, आणि तुम्हाला खर्च पण ही गाडी देत नाही. आता डिझायर आहे सर. डिझायर 2014ची सिंगल ओनरशिप मधली पेट्रोल प्लस CNG आणि ऑटोमॅटिक आहे गाडी. अच्छा, CNG ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक आहे, आणि BXI व्हेरियंट आहे. ही गाडी जी आहे आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 3,90,000 मध्ये. जबरदस्त डील आहे. 3,90,000 डिझायर घेऊन जावा. ऑटोमॅटिक आणि CNG मध्ये गाडी. आता विटारा ब्रेझा. विटारा ब्रेझा सर 2016च्या मॉडेल आहे. ZDI प्लस म्हटलं तर याच्यामध्ये सगळे फीचर्स भेटणार, आणि ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 5,65,000 मध्ये. 5,65,000 डिझेल मध्ये ब्रेझा घेऊन जावा. टॉप एंड मॉडेल मध्ये. महिंद्राची निओ स्पोर्ट गाडी आहे मित्रांनो. काय डिटेल आहे सर? 2019च्या मॉडेल आहे. अच्छा, 19ची गाडी. 19ची गाडी सिंगल ओनरशिप मध्ये 45,000 किलोमीटर चाललेली, आणि आहे गाडी ऑटोमॅटिक. अच्छा, ऑटोमॅटिक आहे. डिझेल आहे, आणि आहे 7 सीटर. व्हेरी गुड सर. तर ही जी गाडी आहे 45,000 किलोमीटर चाललेली, नो स्पोर्ट, आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 4,95,000 मध्ये. जबरदस्त डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी घेऊन जावा. 4,95,000 2019ची गाडी आहे, लेटेस्ट मध्ये. तर मंडळी, या सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो आसाद मोटर अंधेरीमध्ये. इकडचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. तर सर, आता व्हिडिओ संपत आलाय. जाता काय बोलणार सर? मी होप करतो आपल्या ऑडियन्सला हे व्हिडिओ आवडली असेल, तर तुमची
काही पण क्वेरी असेल हे नंबरवरती कॉल करा आणि बरोबर. तुम्हाला कॅटलॉग वगैरे सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये भेटणार. एक्झॅक्टली. आणि ऍड्रेस आहे आसन मोटर्स, लोकेटेड आहे मरोल अंधेरी ईस्ट मध्ये. खूपच छान. तर मित्रांनो हा सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो अंधेरीमध्ये आझाद मोटर या ठिकाणी. इकडचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. कोणती गाडी आवडली तर लगेच संपर्क करा आणि इथे भेट द्या. तुमच्या कोणी मित्राला किंवा रिलेटिव्हमध्ये कोणाला गाडी घ्यायची असेल तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.